सर मी नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून आहे. नाव सांग सर. गंगाधर ढवळे. मी सर तुमची एक कादंबरी वाचली, वाट तुडवताना. तर ते कादंबरी मी सर 7 वेळेस वाचली आणि त्या कादंबरीत आपण खूप गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलात, अंडे खिशात ठेवून बाजारात नेऊन विकलात. त्या प्रेरणेतून मी जे पत्रकारितेत आलो ते तुम्ही माझे आदर्श आहात सर. थेट प्रश्न विचारा. तुमचा काही प्रश्न आहे? प्रश्न कुठे आहे? अरे किती वेळा मी त्यासाठीच म्हणलो होतो की थेट प्रश्न विचारा. प्रश्न कसा विचारावा ह्याच्यावर मी पुस्तक सुद्धा लिहिलंय. प्रश्न विचारा ना भाऊ. सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे याच्यावर कुठेतरी राज्यकर्ते किंवा इकॉनॉमिकल पॉवर असलेली व्यक्ती यांच्याकडून लोकशाहीचा चौथा स्तंभाचा आवाज दाबला जातोय. काही वेळा आम्हाला धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत. अशा वेळेस पत्रकारांनी काय नेमकी भूमिका घ्यावी याबद्दल जरा मार्गदर्शन करावं. नाही, आता हे जे आहे तुला फक्त धमक्या आलेत. मी 3 वेळा मरेपर्यंत मार खाल्लाय आणि मी जगलेलो आहे. कर्नाटकात नग्न पूजा बंद करायला गेलो, मार खाल्ला. कर्नाटकात देवदासी प्रथा बंद करायला गेलो, मार खाल्ला. आणि कुंभमेळ्यात 92ला आता पुन्हा कुंभमेळा येणार आहे, 10 लाख साधू विरुद्ध मी, तिथे मार खाल्लेला आहे. ह्या ज्या धमक्या येतात ना, पूर्वी काय होतं की ही जी भांडवलशाही होती ती माध्यमांना धमक्या द्यायची, दबाव आणायची. आम्ही सांगतो तसं छापा, नाहीतर जाहिराती देणार नाही. मग ते आपण छापायचो. ती पण शानी झाली. आता धमक्या देऊन काही उपयोग नाही, कारण हे ऐकत नाही, त्याची बातमी करतात, सोशल मीडियावर टाकतात. म्हणून त्याने एक शहाणपणाचा विचार काढला, ह्यांना धमक्या द्यायचा नाही तर ह्यांचं जगच विकत घ्यायचं. त्यामुळे आता धमक्या कमी येतात, कारण त्यांनी विकतच घेतलं ना आपल्याला. एका रात्रीत अंबानी 20-20 चॅनल विकत घेतो. आता त्याला धमकी द्यायची गरज आहे का? आता उलट आपण त्याला धमकी द्यायला पाहिजे. अदानी विकत घेतो, तुमच्या हातात आहे काय भाऊ? कोण धमक्या देणार आहे तुम्हाला? त्यामुळे चौथ्या स्तंभाला धोका नाही आहे, तो स्तंभच खलास होण्याची शक्यता आहे, तो हायजॅक होण्याची शक्यता आहे. त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये मी मगाशी म्हणालो, ये दुनिया बदलती है और बदलती है इसीलिए वो टिकी है. ह्या जगात रिजिट काहीच नाही आहे. ज्या दिवशी जग बदलायचं बंद करेल त्या दिवशी सगळं वाट लागेल. पुढे सर. कुठे आहे? कोण आहे? मी इकडं. हा बोल. हा, माझं नाव कृष्णिका. आणि आपण कुठून आला तू? चाळीसगाव, जळगाव. केकी मूसला भेटला होता का? हो. उगीच काहीतरी थापा लावू नको. माझ्या शेजारी राहत होते ते. अरे तू भेटला का? तू छोटा असशील ना तेव्हा. नाही, मी भरपूर मोठा आहे. माझं 45. हा सगळ्यात मोठा पत्रकार आहे, कारण हा जगप्रसिद्ध चित्रकार केके मूसला भेटलेला आहे. मूसच्या घरी नेहरू त्यांना भेटायला गेले होते. हा, प्रश्न विचार. हा सर, आपण असं अलौकिक आणि हे घ्या, हे माईक घ्या. हे माईक आवाज मोठा आहे ना रे. आणि थेट प्रश्न विचारा. हा, प्रश्न विचार. संदीपचा ऐक एकदम प्रश्न बंदुकीची गोळी मारल्यासारखा. हो. हा, मिसाईल मारतो आता. मार गोळी. हॅलो सर, आपण जे अलौकिक आणि अद्वितीय असं विधान केलं आहे की मी जग बदलवण्यासाठी आलो आहे, तर आपण बदलवलेला एखादी सिंगल व्यक्ती, समूह आणि जग हे तर फार व्यापक आहे. आपण वैयक्तिक केलेलं परिवर्तन, त्याचं एखादी नमुनेदार उदाहरण सांगा. नाही, ते खूप लांब लचक होईल. मी तुला पटपट सांगतो. मी अतिशय कोवळ्या वयात ठरवलं होतं की कर्नाटकात एक पण माझी भगिनी नग्न होऊन मंदिरामध्ये 3 किलोमीटर चालत जाणार नाही. 10-10 हजार महिला नग्न होऊन जात होत्या. मी लिहिलं, मी प्रचार केला, मी निदर्शनं करायला गेलो. दंगल झाली, मारहाण झाली, जाळपोळ झाली. रामकृष्ण हेगडेने कमिटी नेमली, त्या कमिटीत मी स्वतः होतो. आणि त्या यात्रेवर बंदी आली
गेल्या 40 वर्षामध्ये एकदाही माझी आई बहीण नग्न झालेली नाही आहे. नंबर 2, मी देवदाशीच्या प्रथेला हात घातला आणि ठरवलं की देवदाशी प्रथेला का हात घातला? अरे दादा, ए ए ए ए ए ए ए पत्रकार परिषद आहे का? देवदाशी प्रथेला मी का हात घातला? कारण माझा आजोबापान यल्लमाला सोडलेला होता. तो लुगडं चोळी नेसून फिरायचा आणि त्याच्यानंतर मला सोडणार होते. मी कसा तरी निसटलो, नाहीतर आज आपली काय भेट झालीच नसते. मी पण भीक मागत लुगडं चोळी नेसून कुठेतरी दिसलो असतो. हे संपलं पाहिजे असं तेव्हा माझ्या मनात वाटत होतं आणि त्याच्यावर आंदोलनं केली. बायकांच्या जटा कापल्यात. लग्न लागतं कसं हे पाहायला मी सौंदतीला गेलो, फोटो काढला. तिथल्या पुजाऱ्यांनी मारहाण केली. मोठं आंदोलन झालं. शरद पवार मुख्यमंत्री होते. त्याने कमिटी नेमली, अभ्यास गट नेमला, त्याच्यात मीही सदस्य होतो आणि ही प्रथा बंद करण्यासाठी नवीन कायदा तयार करायचा निर्णय झाला. तो कायदा झाला, ती प्रथा बंद झाली. गावच्या गावं आपण बदललेली आहेत. त्याचा संदीप साक्षीदार आहे. किती माणसं बदलली हे मला सांगता येणार नाही. आंधळे पांगळे अमुक तमुक असे जे उपेक्षित घटक होते त्यांच्यामध्ये शासनाच्या मदतीने समाजाच्या मदतीने आपण काहीतरी परिवर्तन घडवून आणलं. ते काम चालूच आहे. ओके, पुढे. सर, मी मिलिंद पाटील अंमळनेरला असतो. महाराष्ट्र टाइम्सचा प्रतिनिधीमधून काम करतोय. इतक्या वर्षापासून काम करतोय पण पगार मिळत नाही. वृत्तपत्र काय करावं लागेल त्यासाठी? मला तर कुठे पगार मिळत होता. आपली दुःख सारखेच सगळ्यांची गड्या. हां, मी जेव्हा पत्रकार झालो तेव्हा 6 महिने मोफत काम करत होतो आणि मोफत काम करत असताना जगायचं कसं म्हणून मी मालकाचं कुत्रं धुण्याचं काम घेतलं. मी मशीन पुसायचं काम केलं. मी बाइंडर झालो. मी वेटर होतो आणि काम पत्रकाराचं करायचो. पत्रकारितेमध्ये आपल्याला पगार मिळायला पाहिजे आणि तो मिळायला पाहिजे असा आवाज सांगणारी संघटना आता तुझी स्थापन झालेली आहे की संदीपने त्याला हात घालावा. संदीप, अरे इकडे ऐक ना, आपण अशी एक मागणी या अधिवेशनात करायला पाहिजे. कोणत्याही पत्रकाराला जगातल्या वेट बिगारासारखं राबवता कामा नये. त्याच्या कामाला दाब मिळाला पाहिजे. त्याचा तसा कायदा झाला पाहिजे. कारण पूर्वीचे आयोग आता बंद पडलेले आहेत. संपादकापासून प्रूफ रीडरपर्यंत सगळे कॉन्ट्रॅक्टरवर आलेले आहेत. माझं नशीब चांगलं, मी वाचलो त्याच्यातून. मी कॉन्ट्रॅक्टवर नव्हतो. आणि दुसरं कसं, पगार का देत नाही याचे कारणं पण शोधायला पाहिजेत ना. कारणं पण शोधायला पाहिजेत आणि पगार मिळायला पाहिजे असा आग्रह पाहिजे. आपण लोकशाहीमध्ये आहोत. आपलं कुणीही एक्सप्लॉयटेशन करता कामा नये. आपण संविधानात्मक लढाया लढल्या पाहिजेत. खटले भरले पाहिजेत. आंदोलन केलं पाहिजे. मोर्चे काढले पाहिजे. मी सकाळमध्ये असताना सकाळमधल्या कर्मचाऱ्यांचं संघटन करून एक दिवस कोल्हापूर सकाळ बंद पाडला होता. पगार मिळायला लागले. मला म्हणाले ह्याची नोकरी जाणार आता. सकाळमध्ये असून आंदोलन केलं, नोकरी नाही गेली. संपादक म्हणून प्रमोशन मिळालं मला. त्यामुळे काळजी नाही करायची. पुढे. संपले. सर नमस्कार. सर मी दिगंबर महाले, आपण नियुक्त केलेला बातमीदार. सर आपल्या नेतृत्वात आता फक्त प्रत्येक मालकाला असं वाटतं की आता किती श्रीमंतोड किती नाही, बातम्यांशी काही घेणं देणं नाही, सामाजिक समस्यांची काही चाड नाही. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आता स्वतःचा बातमीदार स्वतःच त्याचा जरा अवघड होतं. कशी पत्रकारिता करावी? तुमचे काही गैरसमज आहेत आणि ते न वाचल्यामुळे आलेले आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं वर्तमानपत्र ही बातम्या छापण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी होती? हात वर करा. कुणी सांगितलं? जगातलं पहिलं वर्तमानपत्र जे जन्माला आलं युरोपमध्ये, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यानंतर प्रचंड उत्पादनं वाढली आणि उत्पादनासाठी मार्केटिंग नव्हतं, प्रचाराची साधने नव्हती. कुणाच्या तरी एका डोक्यात आलं, एक चौकोनी कागद घेतला, आपल्या उत्पादनाचे फोटो छापले आणि सिग्नलवर इकडे तिकडे तो विकायला लागला. वर्तमानपत्राची ती पहिली चाऊल. त्याच्या पुढे लक्षात आलं नुसतं जाहिराती वाचत नाहीत, काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन मजकूर छापायला पाहिजे. म्हणून हवामान छापायला लागलं. बर्फ कधी पडणार आणि बर्फ कधी पडणार ही माहिती त्याच्यात असते. म्हणून लोक ते पॉम्पलेट घ्यायला लागले. वर्तमानपत्राचा जन्म झाला.
40 वर्षापर्यंत दक्षिणेकडचे सगळी वर्तमानपत्र पहिलं पूर्ण पान जाहिरातीसाठी देत होती, तिसरं पान जाहिरातीसाठी, शेवटचं पान जाहिरातीसाठी आणि 2 नंबरचं पान बातम्यांच्यासाठी. आपला हा असा व्यवसाय आहे, हे जे पॅकिंग सोशल आहे आणि ह्याचा कंटेंट बिझनेस आहे. पटतं की नाही पटतं? पॅकिंग वेगळं आहे आणि कंटेंट वेगळं आहे. त्याही परिस्थितीमध्ये आपण तक्रार करता कामा नये. तुझ्यामध्ये पत्रकार आहे की नाही, तो जिवंत कसा ठेवायचा ही तुझी जबाबदारी. काय आत्महत्या करायची आहे त्याने, मालक कसाही वागेल, व्यवस्था कशीही वागेल, पण मी माझ्या पत्रकाराला मरू देणार नाही, कारण तो पत्रकार म्हणजे मी आहे, मी म्हणजे पत्रकार आहे. अशा माणसानेच पत्रकारितेत यावं. रात्री पत्रकार परिषद कुठे आहे आणि कोणत्या बाटलीत काय देणार आहेत, अशाने ह्या क्षेत्रात नाही आलं तर समाजाचं भलं होईल. हॅलो सर, प्राध्यापक बालासाहेब शर्मा, नांदेड. सर, ज्यावेळेस तू अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, त्यावेळेस तुम्हाला एक बातमी छापून त्यावेळी म्हणला होतात की त्या निवड समितीने माझी निवड अध्यक्षपदासाठी काय केली मला माहिती नाही, मी त्या लायकीचा नाही. पण एवढी विद्वत्ता असून तुम्ही असं का म्हणालात, याचं थोडंसं उत्तर. त्याचं कारण, मनुष्य हा नेहमी दुरुस्त करणारा प्राणी असतो. दुरुस्तीची प्रक्रिया माणसाच्या मरणापर्यंत कधी पूर्ण होत नाही. देर इज ऑलवेज स्कोप फॉर करेक्शन. आणि मी त्याला खूप महत्त्वाचं येतो. मला काय येतंय एक क्षणभर मी बाजूला ठेवतो आणि मला काय येत नाही त्याच्या मागे मी जास्त लागतो. त्यामुळे मी संमेलनाचा अध्यक्ष झालो तेव्हा तुम्हाला आनंद वाटला असणार की 40 वर्षांनी एक पत्रकार संमेलनाचा अध्यक्ष झालेला होता तुमच्यातला. 40 वर्षांनी तो कधी अध्यक्ष होतच नव्हता. या देशात पहिल्यांदा कर्नाटकातून पोट भरण्यासाठी आलेला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणारा कर्नाटकातला पोरगा मी होतो. मी विश्वास ठेवतो स्वतःवर, मी लढाईवर विश्वास ठेवतो, मी परिवर्तनावर विश्वास ठेवतो आणि मी कुठे जायचं आहे हे जे आखणी मी करत असतो. मी वर्णन करत बसत नाही, हा नालायक, तो नालायक, हा भ्रष्टाचार, तो भ्रष्टाचार. वर्णन करून जगातला कोणताही प्रश्न सुटत नाही. कविता करून प्रश्न सुटत नाही, वर्णन करून प्रश्न सुटत नाही, तर वर्तन करून प्रश्न सुटतो. म्हणून तुम्ही वर्तनाकडे यायला पाहिजे. मला वाटतं आता हा सर, तुम्ही म्हणालात ह्याला काय म्हणतात रे गळ्यातलं, शेला, गमच्या, गमजा. हा म्हणजे बरोबर शब्द माहिती आहे. हा सर, तुम्ही म्हणालात की मी तरुणपणात एक कविता परिवर्तनाची लिहिली होती की माझं जीवन हे परिवर्तनासाठी, आणि मग त्याच्यासाठी फक्त पत्रकारिताच हे माध्यम पुरं आहे का? मला पत्रकारितेचं माध्यम जेव्हा अपूर्ण वाटायला लागलं की इतक्या सगळ्या घटना घडामोडी घडतात आणि त्या काय सगळ्याच बातम्याने अग्रलेख लेख होऊ शकत नाहीत, मग मी नवीन माध्यम शोधायला लागलो. मी कवितेकडे आलो. मी माझ्या काळातला महाराष्ट्रातला प्रसिद्ध कवी होतो आणि मला 63 पुरस्कार कवितेसाठी मिळालेले आहेत. 63. पण मला असं वाटायला लागलं मला जे सांगायचं ते कवितेत पण मावत नाही. मी कथा लिहायला लागलो. मला जे सांगायचं ते कथेत पण मावत नाही. 10-15 पानं लिहायचे. मी कादंबरी लिहायला लागलो. मला असं वाटायला लागलं कादंबरी पण कमी पडते. मी वैचारिक लेखन करायला लागलो. मला वाटतं ते पण कमी पडतंय. मी नाटकाचा विचार करायला लागलो. मी माध्यमं नवीन नवीन पकडत गेलेलो आहोत. कारण पत्रकारिता एवढंच काय माझं माध्यम नाही आहे. ते स्ट्रॉंग आहे, ते पॉवरफुल आहे, ते आवश्यक आहे. हा सत्ता मिळवण्यासाठी मला काय सत्ता नाही मिळवायची. मला 2 वेळा संधी आली होती. वसंतदादांच्या काळात, RR पाटलांच्या काळात घेणार होते मला विधान परिषदेवर. मी नाकारलं. कलेक्टर साहेबांच्या जवळच मिरजेच्या मतदारसंघातून मला उभा करणार होते. मी राजकारणाचा वैरी नाही आहे. राजकारण ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पण मला व्यक्तिगत पातळीवर त्याच्यामध्ये पडायचं नव्हतं. माणूस पॉलिटिकल ॲनिमल आहे. राजकारणाचा द्वेष करणारे लोक वाईट असतात.
राजकारणानं आयुष्य व्यापलंय, कुटुंबात आहे, घरात आहे, मनात आहे. तुम्ही त्या आमदार खासदारांच्या राजकारणाला बघून निर्णय घेऊ नका. ते वाईट लोक आहेत, कारण आपण निवडून दिलेले आहेत, म्हणजे आपण वाईट आहोत. ज्या दिवशी तुम्ही चांगले व्हाल त्या दिवशी ते चांगले होतील. आपण वाईट असल्यावरच आपला नेता वाईट ना. पुढे. मी मिलिंद गड्डंबार, चंद्रपूर राजुरा इथं राहतो. माझा प्रश्न आहे की भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे, तर याबद्दल आपलं मत काय आहे? एक लक्षात घ्या, भ्रष्टाचार हा पृथ्वीच्या पाठीवरून कधीही संपणार नाही. काउंटर करा मला, का? बरोबर आहे, याचं उत्तर का? कारण भ्रष्टाचार हा माणसाच्या DNA एक पार्ट आहे. तुम्ही कपडे बदलू शकता पण DNA बदलू शकत नाही. माणूस पहिल्यांदा भ्रष्टाचार कधी करायला लागला? ज्या दिवशी तो 4 पायावरून 2 पायावर निसर्गाच्या बाहेर आला, तेव्हा माणसाने पहिला करप्शन अगेन्स्ट नेचर केलेलं होतं. गाढव तिथेच राहिलं, हत्ती तिथेच राहिला, कोल्हा तिथेच राहिला, आणि ह्याने करप्ट भूमिका घेऊन हा 2 पायावर उभा राहिला. जय हो. बिग करप्शन. आणि जोपर्यंत माणूस निसर्गाशी करप्ट व्यवहार करत नाही तोपर्यंत तो जगू शकत नाही. करप्ट व्यवहार काय? तो झाडं लावतो पण झाडं तोडतो पण, तो लाचलुचपत प्रतिबंधक आठवडा चालवतो पण लाच खातो पण. हे दुभंगलेलं आहे आणि हे माणसाच्या DNA पार्ट आहे. आणि पैसा देण्या घेण्यातूनच भ्रष्टाचार होता असं कोणी सांगितलं? मी खोटं बोलणं भ्रष्टाचार, मी शिवाय जगणं भ्रष्टाचार, मी स्वतःलाच फसवणं भ्रष्टाचार. आणि जगात असं कोणतं ठिकाण आहे, कोणता माणूस आहे की ज्याने भ्रष्ट वर्तन आपल्या आयुष्यात केलेलं नाही आहे? ते कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. लहानपणी आपणच पोराला शिकवतो, फोन येतो माझ्यासाठी, आई म्हणते पोराला बाप बाथरूम मध्ये आहे म्हणून सांग, आणि हा दारू पित असतो. कोण शिकवतो कुणाला? कुठे आहेस? समारंभात आहे, हा मेहुणी बरोबर असतो. भ्रष्टाचार नाही का? त्यामुळं भ्रष्टाचार कधी थांबेल? जेव्हा माणसाने बुद्धाच्या शीलाचा जास्तीत जास्त विचार केला तर तेव्हा भ्रष्टाचार कमी व्हायला मदत होईल. पण भ्रष्टाचार मुक्तीचं स्वप्न हे कधी आणू नका. ना खाऊंगा ना खाणे दूंगा बकवास आहे. सगळे खातात निवांत, सगळ्यांना खाऊ द्यायची परवानगी आहे. हॅलो सर, थँक्यू सो मच सर. आपला खूप खूप मनापासून आभारी आहे. आपण स्टेज